खेरने टीम आपका एक्स्ट्रा प्लेयर भेजना है खेरने। और कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे लेजेंडरी वॉइस महागुरु आदरणीय सम्मानीय हमारे संतोष जी मात्रे सैंडी सर, हमारे गुरुवारी मार्गदर्शक। पानी थँक्स सो मच सचिन. खूप जवळची मॅच. कधी अरेस कोटेले तर कधी वायू 11 बोंडकडे अशा अवतीभवती असे कशमकश. व्हॉट अ सुपर डुपर मॅच. अक्षरशः खूप अतिरिक्त सामना रोमहर्षक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला गेला होता. जाऊया मॅच आहे आझाद खेरणे आणि वाशेगाव 11 वाशेगाव यांच्या दरम्यान. टॉस झाली. वाशेगाव 11 टीम कॅप्टन ऑन द टॉस आणि चूज द बॉलिंग फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रण केले आझाद खेरणे. एक जुना नाव. अशा कमी टीम आहेत ज्या अजूनही मात्र आपल्या त्याच जुन्या नावाने खेळतात. त्याच्यापैकी आझाद खेरणे. रामतुंड असेल, गजानन 11 तुर्बे, आझाद खेरणे, प्रियदेशन बोलापूर असे बरेचसे जुने नाव आहेत जे सातत्याने उत्कर्ष दिवा, श्रीकृष्ण दिवा, साईनाथ दिवा याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण जुने नावं जे जवळजवळ 60च्या आसपास हे संघ हे टिकलेले आहेत त्यांचे संघ तेच नावाने खेळतात. त्याच्यामुळे आझाद खेरणे व्हेरी स्ट्रॉंग टीम. पपल्या इब्राहिम व्हेरी डेंजरस मॅन इन दिस. उमर कामरानचे वडील आघाडीले तर पहिल्या चेंडूवर षटकार. त्याचे काका अजीज, इलियास, असिफ असे किती नावं आहेत. पापा 51 आझाद खेरणे व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे खूप तगडा संघ. त्याच नावाचे त्याचे वारसदार इथे मध्ये बॅटिंग करताना आझाद खेरणे. पहिला चेंडू अनुभवी बॉलर प्रवीण भगत. पहिला चोट टाकताना लेफ्ट हँड उर्दू बकेट. सुरुवात केली प्रवीणने. खूप कंजूशी करणारा गोलंदाज म्हणून त्यावर प्रख्यात आहे, चर्चेत आहे. प्रभाव सोडतो जेव्हा गोलंदाज अग्री कोहली प्रीमियर गेला असो. अशा कित्येक टीम कडून वाशेगाव 11 असो मागणीचा गोलंदाज आहे. बॉलर पहिला आघात करताना सुरुवात करताना बॉलिंग ची वाशेगाव 11 धीरज अशोक भोईर या मंचावर आहेत. लेफ्ट हँड उर्दू विकेट. दुसरा बॉल बॅकफुटवर जाता जागा बनवत स्क्वेअर राऊंड. खराब क्षेत्ररक्षण चकित करून गेला. चेंडू सीमा 5 रन. पहिला चेंडू डॉट बॅकफुट शॉर्ट ऑफ बॅकफुट स्ट्राइक कट केलं. लाजवाब. 4 धावा मात्र. चिकू ये तुम्हाला त्रास नको. कोण अहमद बॅटिंग करताना. अभिनंदन वायू 11 बोंडकोळे एंटर इन द सुपर 3. कुठल्या टप्प्यामध्ये चेंडूला नॅचरल आउट स्विंग परंतु मिड विकेटच्या ठिकाणी निश्चित स्वतःला सांभाळत फील केलं पण एक सिंगल मात्र वाचू शकला नाही. आणखीन एक सिंगल चौकारल्यानंतर खात्यात जमा होते अहमदच्या. अहमद वरती 5 वर, टीमही मात्र 5 वर. आतापर्यंतचा खेळ पाहिला 3 चेंडू झाले ना. पहिला डॉट काढले ना. कडक स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक ओव्हर द वाईट इज स्क्वेअर लेग. काय षटकार का तो यस नाही करी डॉट 4 सिंगल आणि एक धमाका ब्लास्ट. कडक स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब मिडल ऑफ द बॅट. सुपर्ब. गतवर्षी वायू 11 बोंडकोळे प्री ट्रँग्युलरची ती मॅच तिथे थोडासा हिरमसला होता आझाद खेरण्याला त्याच मॅच मध्ये पण बॅट्समन इम्प्रेस केले होते गत साली. लाजवाब बॅटिंग. सतीशजी रावत प्रमुख कोच ऑफ द कोपरखेरणे यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. कोपरखेरणे 11 कोपरखेरणे चे मुख्य कोच सतीशजी कॅन्सिंगजी रावत ओम साई चषक 2024 ओम साई मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करतोय.
चौकार ब्लास्ट षटकाराला धावसंख्या झपकन मात्र पोहोचते 17 वरती. चांगल्या स्थितीमध्ये हलक्याला घेत तर फसू शकतं वाशेगाव 11. खूप पुढे गेलंय कारण केपची बॅटिंग बघली तर बॅटिंग गत वर्षी अक्षरशः पाऊस पडला षटकारांचा. परंतु ते तिसऱ्या फेरीचं मॅच एका गावच्या 2 टीम आणि तिथं वायू 11 बोंडकडे बीट केलं होतं खेरणीला तिसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये. बॅकफुटवर जाताना केपचा एक दर्जेदार फटका लॉंग लेगच्या दिशेने गोषण क्षेत्रात सिंगल मिळते केपला. सिंगल आझाद खेळणे पुढे जातोय बिनगडी बाद 18 वर. खूप महागडं षटक प्रवीण भगत. पहिलं डॉटने खरं तर सुरुवात चौकार सिंगल षटकार अँड सिंगल कंप्लीट ओव्हर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरची समाप्तीनंतर आझाद खेरणे याने बिनगडी बाद खणखणीत दणदणीत सुरुवात. गतवर्षीमध्ये मग खूप चांगली असा खेळ केला होता पण ते जितेश रावतचा तो खेळ त्याच्यानंतर विघ्नेश पाटीलची धारदार गोलंदाजी परशुची ती बॅट त्याच्यानंतर अफलातून असं मुहसिन बलूचचं ते स्पेल त्यामध्ये गुरफटला गेला आणि तिथेच मात्र तिसऱ्या फेरीमध्ये गतवर्षीमध्ये स्पर्धेमधून बाद झाला होता. परंतु कमालीची केपची ती फटकेबाजी मोहित केलं होतं केपने गतवर्षी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा अजूनही एक रोल आहे ऑलराऊंडर बॉलिंग. चला स्पीडअप करा अजून एक मॅच मात्र बाकी आहे. जिंकणारा संघ लगेचच कोपरखैरणे 11 कोपरखैरण्याच्या विरोधामध्ये खेळेल. चला सतीश रावत आपला सरचे स्वागत आहे. स्वप्नील ठाकूर आपल्या सन्मानानं इथे आपल्या मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करतायत. ओमसाईड चषक 2000 आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही ओमसाई मित्रमंडळाकडून सहर्ष स्वागत करतोय. दुसरा ओव्हर पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. वाशेगाव कडक आणि सरळ फेकून दिलं काऊ कॉर्नरच्या वरून आला बॅटमधून बॅट्समन आहे वेल्ला अहमदच्या बाजूने एक टोळंग षटकाराने वैयक्तिक 11 वर टीमला घेऊन जात आझाद खेळणीला 24 वर 0 गडी बाद. दणदणीत दमदार सुरुवात. रितेश गोलंदाजीवर आहे. अंडरआर्मचा बेताज बादशाह धीरज. नाईटचं क्रिकेट अवतीभोवती चंदन महादेव सारखे सवंगडी काकाच्या मुलाला घेऊन लाजवाब धीरज. राईट आर्म राऊंड द विकेट. जलगतीने टाकला चेंडू. एक घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगलचा इशारा आमच्या परत पोहोचवताना सुमित आणि त्याचा सोमेत स्वेल लेगला दुसरे अंपायर साहिल भोईर आणि चिक्कू जोडल्यात पुन्हा एकदा. विशाल पांडेच्या नंतर स्कोरिंग वरती एमटीच्या मध्ये थेट प्रक्षेपण क्लीन क्वालिटीचं आपण घर बसल्या पाहू शकतो. जोडल्यात घर बसल्या प्रेक्षक त्यांचं सरस स्वागत आहे. ओमसाईड मित्रमंडळ कोपरी गाव. अपसाइड ऑफ स्टंप पिचिंग झालं. अपसाइड ऑफ स्टंप सुमित वाईट आहे ना. एक हातच फक्त दिसते. 2 मांड्यात ठेव ना तो. वेंचिटर राईट आर्म राऊंड द विकेट. बाउन्सिंग पायसी बाउन्सिंग अनदर वाईट. खूप अतिरिक्त चेंडू आतापर्यंत पडल्यात. षटकाराने माझं स्वागत केलं अहमदने. नंतर सिंगल पुन्हा वाईट असे स्पेअर मारा खराब मारा 28 वर जाऊन पोहोचलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये अलुंबय गोलंदाज 18 धावा प्रवीण भगतने खर्च केला. सफलता मात्र मिळत नाही. त्याचं खरं कारण होतं चौकार षटकाराची भाषा बोलवत आहे अहमद अँड कॅप पटेल. सुपर बॉलिंग हे अपेक्षित आहे. जसं एंड चेंज केलं तसं लाजबाब लाईन लावून लेंथवर परतला गोलंदाज रितेश बॉलिंग मारतो. वाशेगाव 11 डीप स्क्वेअर लेग कव्ह कॉर्नर डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्ह खुळ त्याला बॅकअप करण्याचं डी स्क्वेअर ऑफ द पॉइंट. अपसाइड ऑफ स्टंप इज अनदर नो बॉल वाईड. अरे नो बॉल तेच इथे डिक्लेरेशन काय मिळते. परंतु एक बॉलरचा असला तर वेंचिटर किंवा त्याचं वेंचिटर पाऊस थांबलाय त्यामुळे वेंचिटर डाव्या हातात एक हात मात्र दिसत नाही. जो वाईट घेतो नो बॉल वाटतो. फुल एम्पे चेंडू बॅटची आउटसाइड एज पण पॉइंट शॉटला कोणत्या क्षेत्रक्षण नव्हतं. एक केली 1-2 मध्ये मात्र रूपांतर करताना घोषांक क्षेत्रामध्ये जाण्यापूर्वी 3 धावा आहेत का 1 3 तर पळून काढल्यात खेरणे. 3 धावा घोषांक क्षेत्रात खरोट चुकीचा निर्णय म्हणता येईल. जे इनसाइड सर्कल 30 याच्या वर्तमानाचं क्षेत्रक्षण होतं शॉट सिली मिड ऑफचा जोपर्यंत पोहोचला तोपर्यंत 3 धावा पळून काढल्यात.
3 धावसंख्या 32 वर पोहोचते खेळणे सगळ्या स्थितीमध्ये 4 ओव्हरची मॅच दुसरं ओव्हर हाताळताना आपलं पहिले टाकताना रितेश वाशेगाव 11 वाशीकडून राईट हँड मोर द विकेट कडक बॉल लाजबाब परंतु पिचिंग झाला आणखी एक वाईट खूप स्वेअर मारा अतिरिक्त चेंडूचा भरणा दोन्ही गोल पाहिला तर विचार करा एकही चेंडू अतिरिक्त टाकला नव्हता खास करून प्रवीणने पण धावा 18 दिले होते पण रितेश वारंवार स्वेअर मारा 51 असं फुलटॉस लो फुलटॉस वर्ण संधी मात्र वाया बरोबर डाव्या एसटी कडून लो फुलटॉस गेला सर विकेट किपर प्रवीण भगत यांच्या हातामध्ये डॉट चेंडू बऱ्याच वेळेनंतर डॉट चेंडू रितेश बॉलिंग मार्क पर राईट आर्म ओव्हर द विकेट कडक बॉलिंग लाजबाब टप्पा गुण पण घेतली उचली करताना चेंडू सरळ आणखीन एक वाईट खराब चेंडू जवळ हे खूप लांबलं जाणार जवळ 3-4 वाईट 1 नो बॉल 5 वाईट 1 नो बॉल 5 वाईट जवळ दुसरा ओव्हर पूर्ण करेल काय आता जर टाकला तर 2 ओव्हर पूर्ण करण्याचा एक विक्रम लागेल या स्पर्धेमध्ये रितेश नावर पण तसं होऊ देत ऑफसाइड ऑफस्टम आणि फलंदाज मात्र इथे कॉट बिहाइंड द स्टंप बेस्ट किमती विकेट अखेरकार रितेश हाती कारण केप पटेल सारखा एक धारदार आक्रमक रिस्की प्लेअर तंबूच्या आसऱ्याला आझाद खानेला पहिला झटका कॅप पटेलच्या नावावर कप्पे परतलाय स्कोर आहे टीमची 2 ओव्हरची झाली समाप्ती 17 धावांची कडक सरासरीच्या हे वेगाने धावा मात्र धाव स्कोर बोर्ड तर लावण्याचा मान मिळालेला आहे अजांत खेरणे अतिशय दर्जेदार स्पर्धा पावसाळी क्रिकेट पर्व 2 ओम साई मित्रमंडळ कोपरीगाव ओम साई चषक 2024 कश्मकश याच्यात अजूनही एक उर्वरित मॅच मात्र शिल्लक आहे जो जिंकेल तो लगेच कोपरखंड 11 कोपरखंडच्या विरोधामध्ये त्वरित मॅच खेळेल सर स्पीडअप करा विनंती करतोय बेस्ट बॅट्समन बॅक इंटर द पवेलियन व्हॉट अ लवली फिजिकल फिटनेस बॅक केप या तंदुरुस्तीवर तो राज करतो फिट आहे म्हणून हिट आहे गत वर्षी त्याने साबित करून दिलं होतं 2 मॅचेस जिंकल्या तर वाई बोंडकोडे कोण हात धरी पत्करली पण केप मध्ये आमच्या लक्षात आहे प्रभाव सोडला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स हे बॅक इंटू द पवेलियन बॅटमधून कॅप्चर झाले 2 षटकारच्या सायने तो परतला वैयक्तिक 13 टीमची 34 वर असताना गोल करायचे 34 पहिला विकेट त्याच्या जागी 1 डाऊन ऑफसाइड ऑप्शन तिसरा होता पहिला चेंडू स्क्वेअर खराब वेळ कमी आहे पण वेळेचा इथे योग्य वापर करताना गोलंदाज दिसत नाही भरमसाठ मात्र आतापर्यंत वाशेगाव टीमने टाकलेत जवळजवळ 7 वाईट बॅटची कडा विकेटच्या पाड्या घोषांक क्षेत्र जे कोपरी 40 प्लेस ऑफिस आहे त्या ऑफिसच्या जवळ पळाला बाहेरली कडा अंदरुणी किनार घेऊन घोषांक क्षेत्र सिंगल मिळते बॅट्समन आहे नवीन शाहिद नॉन स्ट्राइक शाहिद पण इथे आहे अहमद कडक बॉल आहे सुपर बॉलिंग अतिशय प्रचंड वेगाने चेंडू बाउन्सिंग केलं होतं नो बॉल स्पीडअप 24 संघ 3 संघ निघतील सुपर 3 मध्ये त्यापैकी वायू 11 बोंडकरने ही करामत केली गत वर्षाचे चॅम्पियन ही स्पर्धा खूप मात्र गाजवली वायू 11 बोंडकर गत वर्षी या सालामध्ये परफेक्टली मिडल ऑफ द ओव्हर द कव्हर कॉर्नर इट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द बाउंड्री बॅटमधून षटकार अहमदच्या साने धावसंख्या झपकन पुढे जाताना आझाद खेळण्याची पोचते 43 वरती 43 वर एक गडी बाद केप वैयक्तिक 13 वर 2 षटकाची साने परतल्यानंतर इन केलं शाहिदने नॉन स्ट्राइक परंतु अहमदच्या बॅट बरसला त्याच्या बॅटमधून 2 षटकार 21 वर वैयक्तिक पोहोचतोय आणि टीमला नेऊन ठेवतोय 43 वर 43 थर्ड वन प्रोग्रेस स्पीडअप करा विनंती करतोय आम्ही वाईटनं खऱ्या अर्थानं सुरुवात केली सिंगल पुन्हा एकदा धमाकाला ब्लास्ट बॉलिंग टाकताना वाशीगाव मोनिश चांगला फटका दूरवरून मात्र स्ट्रोक जोपर्यंत चेंडू फेकेल तर आरामात सिंगल घेतली अहमदने नाव शाहिद ऑन द स्ट्राइक फर्स्ट टाइम पहिल्यांदा स्ट्राइक वरती चला स्पीडअप करा अंदर मात्र पसरायला सुरुवात झालेली आहे अजून एक लढत एक मॅच मात्र शिल्लक आहे कोपर खेळण्याच्या विरुद्ध विजेता संघ लगेचच आजची मॅच खेळेल शेवटची मॅच बगट इथे पाहू शकतो बटगट खेळला जातं अ गटामधून
वायुलन बोंडकडे पोहोचलाय. सुपर 3 मध्ये पहिली टीम जे आपली जागा निश्चित केले. टीम कोण तिसरं बॉलिंग मार्कर मोनिश आपलं पहिलं हाताळताना आणि समोर आहे उंच पोरासा शाहिद. अजून एकही चेंडू मात्र फेस केला नाही. पहिला चेंडू डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट व्हेरी क्लोज स्लिप पॉइंट शॉर्ट मिड विकेट. उचल्या पिचिंग ऑफसाइड ऑप्शन. आणखी एक खराब चेंडू. खूप स्वेअर मारा केलाय आणि खूप चिंता डगआउट मध्ये नाखुश. 45 त्यांचा सर्व सपोर्ट खास करून धीरज अशोक भोईर तर सपोर्ट देण्यासाठी पण नाही. एकदम स्क्वेअर गोलंदाजी बघताना खूप निराश आहे धीरज अशोक भोईर. चांगला चेंडू बऱ्याच वेळानंतर दर्जेदार चेंडू बीट करून गेला. प्रवीण देरीवरी समोरून काढल्या नाकाच्या सरळ हातामध्ये विकेट काय प्रवीण भगत. निर्धाव चेंडू जाते. तिसरं वट टाकलं जातं. पहिलं टाकताना मोनिश बॉलिंग मार्क 4 चेंडू टप्पा टाकले. 8 चेंडू जातं खेळण्याचं बाकी पण एक तगड्या स्थितीमध्ये खेळणे. 45 वर एक गडी बाद. पुढे सरसोर मारण्याचा फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड शाहिद बाद. खातं खोलण्याची मात्र संधी देणे. भोपळ्यावर 0 परतताना दुसरा हदरा खेळणे आझाद. नाव कामरान कामरान उमर याचे वडील. पहिल्या चेंडू एमआरचा बॉल. षटकार खेळण्याची खूप किमया करायचे कामरानचे वडील. त्याच्यानंतर त्यांचा काका अजीज इलियास असे 3 गडामध्ये खेळाचा वारसा तो जोपासलाय तो जतन केलेला आहे. आणि स्ट्राईक वरती इथे कामरान राईट आर्म राउंड द विकेट. लाजवाब स्ट्रोक परफेक्टली मिडल ऑफ द व्हॉट अ लवली स्ट्रोक. आपला घरचाच वारसा त्या वारसाला जतन करताना त्यांचा बरोबर त्याचा तोडीस तोड खेळताना आपला काका असेल आपले वडील असतील जे आपण पहिल्या चेंडूवर पहिल्याच ओव्हरच्या षटकार ठोकायची किमया करायचे वडील उमर त्याच्याप्रमाणे आल्या वडिलांच्या प्रमाणे षटकार ठोकून दाखवून दिलं. एस माय नेम इज कामरान उमर. षटकार आला आणि या ओव्हरचा शेवट मात्र गोड केला. 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 50 धावा प्रथम लागतात स्कोरपद सचिन. पहिल्या वेळेला कारनामा 51 झाला 51. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 51 वर 2 गडी बाद. चला स्पीडअप करा. अजून एक मॅच मात्र उर्वरित शिल्लक आहे बाकी. जमलेल्या आमच्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही ओम साई मित्रमंडळ कोपरीगाव ओम साई चषक 2014 स्पीडअप करा. 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. खूप वेळ घेतला जातोय. मी विनंती करतो प्रवीण भगत वाशेगाव 11 वाशी का जास्त वेळ घेऊ नका. अजून एक मॅच अजून बाकी आहे. आम्ही समजू शकतो पण कलकलीची विनंती करतो कारण एक मॅच पसरलेला अंधार त्यामुळे शेवटची मॅच अंधारामध्ये खेळायला आम्हाला भाग पडेल. 7 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग मार्क वर येताना वाशेगाव 11 वाशीकडून अखेरचा वोट इन ऍक्शन. परेश भोईर. परेश 6 चेंडूचा खेळ समोर खेळण्यासाठी आहे. अहमद आघाडीला त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार आहे. 2 षटकार आल्यात. 22 वर व्यक्ती खेळतोय अहमद. शेवटचा ओव्हर पहिला चेंडू टार्गेट सेट करणारा गोलंदाजावर परेश भोईर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लाजवाब फुलेंचा चेंडू त्याला लप करताना स्क्वेअर लेगला उडून गेला. सरळ मिळाला षटकार. लाजवाब स्ट्रोक बॅटमधून बसता तिसरा. साकारताना बॅट्समन अहमद. सुपर स्ट्रोक चरण. सर्वाधिक स्कोर आजच्या दिवसातला खडा केला आझाद खेरणे. व्हेरी स्ट्रॉंग टीम. आझाद खेरणे बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिला त्याच्यात इब्राहिम आणि जगदीश मात्रेची जुगलबंदी पाहायला खूप मजा यायची. इब्राहिमच्या पप्प्याच्या विरुद्ध गावठी विजय जेव्हा जेव्हा लढत असेल तेव्हा मात्र खूप चुरस आणि प्रेक्षकांना हवे अशी लढत ती पाहायला मजा. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. कडक स्ट्रोक शॉर्ट टर्म फुल इज सक्सेसफुल विकेट डाऊन द बॉल. परंतु मस्त कार्य दस्त घेऊन ओळून गेले षटकार. मिळाले 7 धावा. 6 रनों के लिए दमदार सुरुवात. आझाद खेळणे 63. गतवर्षी 3ऱ्या राऊंड मध्ये स्पर्धेच्या बाहेर पण गेलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करणार हे दाखवून देताना दर्शवत येतात. पहिल्याच मॅच मध्ये वाशी गावच्या विरुद्ध तब्बल 63. 2 गडी बाद. बॅकफुट बाजार स्पाइक कट. पिचिंग ऑफसाइड ऑप्शन इज अनदर वाइड एक्स्ट्रा. नाउ रीच द टीम आझाद खेळणे एक्झॅक्टली 64.
64 शेवटचा दाताल परेश भोईर बॉलिंग कर लेफ्ट ऑन अर्ध विकेट ऑफसाइड ऑफ स्टंप अपोलो ड्राइव केलं दिशा देखाव करून प्रोटेक्शन कर क्षेत्रक्षणी फील करीत होते सिंगल केले सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करताना लपली यार सुपरबली रनिंग बिटवीन द कामरान अलॉंग विथ अहमेद काय चपलता निसट्ट ते ओळी असलेली निसट्टी घसरण्याची भीती परंतु भीतीला न घाबरता ताळमेळ सांगताना गुड कोऑर्डिनेशन अँड कम्प्लीट 2 रन 66 2 गडी बाद नो +1 खूप जवळजवळ जो 3 ओव्हरची मॅच होती 4 ओव्हरची अजिंक्य ती जाते 6 ओव्हरवर त्यामुळे खर्च खूप झाला अंधार पसरू लागलाय ओम साई मित्र मंडळ खोपरेगाव ओम साई चषक आणि खूप चिंतेत आहे अजिंक्य पाटील अंधाराकडे पाहून सांगतो का मंडळाला का शेवटचा मॅच खूप लवकर उद्या सकाळी 7:30 वाजता खेळवा आम्ही येऊ परेश भोईर अखेरचा आणखीन एक खराब चेंडू सर्वाधिक या टीमच्या नावावर जाईल वाईट टाकण्याचा विक्रम का प्रत्येक प्रवीण बगाचा विचार सोडत प्रत्येक गोलंदाजाने 1-2 वाईट टाकलेत स्वेर मारा आणखी एक सिंगल 69 सर्वात उच्चांक लागला गेलाय आजाद खेरणेच्या नावावर या टीमच्या नावावर 2 गडी बाद 70-17 हा ओव्हर पूर्ण करण्यासाठी अजून 2 बॉल शिल्लक जे 3 ओव्हरची 4 ओव्हरची मॅच ती 7च्या पुढे अजून 3 चेंडू शिल्लक आणखीन एक सिंगल 71-71 खूप वाईट दिवस अच्छा या स्पर्धेमध्ये टक व्हॉट अ लवली पिक व्हेरी क्विक पिक अर्ली अँड लव ओव्हर द लॉंग ऑफ इज अनदर बिग टू अहमेद काय प्रॉपर बॅटिंग आहे इम्प्रेस केलं केप पटेल परतल्यानं सामन्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर लिहिल्या पेळताना बॅट्समन अहमद आजाद खेळणे लवली बॅटिंग यार सुपर बॅटिंग षटकाने 76 खूप मागे सगळं वॉल लवली मिडल होतं व्हॉट अ लवली स्लॉग व्हॉट अ कडक ओव्हर द काव कॉर्नर नाव द बॅक टू बॅक 2 षटकार के अहमदच्या नंबर टोटल फक्त 1 धाव दूर आपलं लाजवाब अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्या नावं लावण्यासाठी फक्त 1 धावांची आवश्यकता अहमद व्हेरी क्लोज हाफ सेंचुरी 49 नाबाद वाह सुवर्ण संधी आहे पहिला मान आपल्या नावावर अर्धशतक सोडून दिलाय आणखी एक साठी ऑफसाइड ऑप्शन अजून एक खराब चेंडू या सिंगलने वाईटने स्कोर मात्र 83 वर 83 ऑफसाइड ऑप्शन आणखीन एक वाईट आणखीन एक खराब चेंडू 84 ऑन द चान्स फॉर द 50 49 नामाद अहमद खेळतो खेळणे आजाद कडून ओ माय गॉड ऑफसाइड ऑप्शन आणखीन एक खराब जी 4 ओव्हरची ती जवळजवळ 7 ओव्हरची मॅच अपवाद फक्त प्रवीण भगत नाहीतर सर्व निराश मोनिस येईल ओ चान्स फॉर द 50 कंप्लीट 50 कॉंग्रॅच्युलेशन आणि विजय लावून प्रकाश लावून दिवे लावून सोळका स्वागत वेल्डन महमद बॅट उंचावून अभिनंदन स्वीकार कर विनंती करेन मी अहमदला प्लीज बॅट दाखव प्रेक्षकांना लाजवाब 50 कॉंग्रॅच्युलेशन दणदणीत अर्धशतक नावावर अहमदने लावलं आजाद खेळणेकडून खेळताना वाशी गाव 11 वाशीच्या विरुद्ध सुपर यार अभिनंदन चला पटापट फिल्डिंग सजवा करा अजून मॅच लाईट लावल्या आणि इशारा दिला अजिंक्य पाटील संपूर्ण कोपरखेंडे 11 कोपर कुठे जाऊ नका दिवे आम्ही लावला प्रकाश आम्ही मैदानाच्या आतमध्ये हे फ्लाईट लाईट्स ऑन केल्यात 4 ओव्हरचा खेळ अहमदचं झलकावलं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अभिनंदन तब्बल 4 ओव्हरच्या मॅच 87 बनवल्यात आणि भला मोठा असं टार्गेट वाशी गाव 11 वाशी सेट केलं खूप घोर निराशा
प्रत्येक बॉलाने 4-5 जवळजवळ जे 4 वरची मॅच ती झाली 7 वरची. 87 बनवल्या. 28 टार्गेट सेट केलं आझाद खेळणे टीमने आणि बरोबर त्यांच्या साथीला मात्र पावसाच्या सरी अजून मुश्किल होऊन जाईल वाशेगाव 11 वाशीला हे टार्गेट, कारण जोरदार पावसाची हजेरी. ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव पर्व 2 मध्ये ओमसाई चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येतो आणि तिथे मॅच मात्र हाय स्कोरची बनली. 88 टार्गेट इन 4 वर टार्गेट सेट आझाद खेळणे फ्रंट ऑफ टीम वाशेगाव 11 पाशी. चला 22-88 बरोबर 22 धावांची प्रति ओव्हर मागे हे आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ही सरासरीची काय होऊ शकतं जे बनवलं आपण का बनवू शकत नाही, हे डेफिनेटली बनवू शकतो. वाय नॉट. क्रिकेटमध्ये कोणतीच आकडे हा निश्चित ही गॅरंटी हे निश्चित सांगू शकत आहे अमकं मॅच एवढं स्कोर 30 मॅच 30 टीम जिंकेल तसं सांगता असेल तर फिक्सिंग निश्चितपणे जर सांगता आलं तर निश्चित मॅच मध्ये काहीतरी घोटाळा आहे. अनिश्चितच खेळ जाऊया वळूया मॅच कडे. जे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन ओमसाई मित्रमंडळ घेऊन येतो ओमसाई चषक 2024. प्रत्येक ओव्हर मागे धावांची सरासरी आहे 22. 4 मध्ये 88 धावांचा टार्गेट. दणदणीत आणि खणखणीत लाजवाब अर्धशतक पारी अहमदने झळकावली. 88 मध्ये 50 धावा. लाजवाब शेवटचा चेंडू त्याच्या 3 चेंडू एक्स्ट्रा चौथा चेंडू आता ढकलून दिलं आणि सिंगल घेतून लाजवाब म्हणून आपला अर्धशतक पूर्ण केलं अहमदने. राईट हँड मोड विकेट. स्किट झालेला बॉल इथे म्हटलं होतं मुश्किल त्याचा पुरेपूर फायदा साठी लाईन लेंथवर आला तर गोलंदाज वाईट. अंपायर पहिला चेंडू फेअर डिलिव्हरी आहे का वाईट आहे. डिक्लेअरची घोषणा केली. पहिल्या चेंडू खातं कोळलं जातं टीम वाशेगाव 11 वाशेचा पहिल्या चेंडूवर डिक्लेअरची घोषणा केली. बिनगडी बाद 1 बनवायचे 88. जोरदार हमला बो दिशा दिली स्लॉग मिड विकेटच्या ठिकाणी कावकरच्या क्षेत्ररक्षण जोपर्यंत कापराम पोहोचेल तोपर्यंत मात्र सिंगल घेतं किंगचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं. बॅट्समन नाव प्लीज प्रवीण मोनिश आहे आघाडीला येताना. मोनिशा बॅट मध्ये दर्जेदार फटका. शॉर्ट पूल प्रयास केलाय पण डाऊन द बॉल फक्त सिंगल अर्जित केली मोनिशने. टीम पोहोचले 4 वर. लक्ष आहे 88. 4 ओव्हरची मॅच. पहिला ओव्हर होता तर बॉलिंग मार्कवर खेळणे आहे आझाद कडून. कोण आहे तौसिफ बॉलिंग मार उठल्यानंतर टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट केला. स्किट झाला चेंडू सरळ जातो विकेटच्या पाठीमागे. स्ट्राइकवर कोण आहे स्वप्नेल. स्ट्राइकवरती कोण आहे सुमुख मात्रे आणि मोनिश ही जोडी सलामाला येताना 58 टार्गेट समोर उभं आहे. वाशेगाव बॅकफुटवर ऑफसाइड ऑफ स्टंप स्क्वेअर कट ची सजावट केली पण बीट करून गेल्या विकेटच्या पाठीमागे 10 मत मिळत नाही. लाजवाब तौसिफ बॉलिंग पहिल्या ओव्हर हाताला आझाद खेळणेकडून लॉंग ऑफ तैनात केले. त्याच्या बाजूला कावकॉर्नरच्या बाजूला आपण पाहिजे मिड विकेट बरोबर ऑफ साइडचा विचार कर डे स्क्वेअर ऑफ द पॉइंट. वाईट इज शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन. आणखीन एक डॉट अजून ओव्हर आहे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावा फक्त 5. इथून 83 धावांची आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ बाकी. समीकरण आणखी एक सिंगल येते. खूप सावकाश गतीने गती पाहिजे. पहिल्या चेंडूवर मार झोड पहिल्यापासून पवित्रा घ्यायचा होता. षटकारांची अतिशय बोलले तर थोडा पास मात्र विजयाचा समीप जाण्याची दाट शकत पण इथून मात्र खणखणीत तो स्वप्न पहिल्यावर हाताळला. त्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा मात्र खर्च करताना अजून मात्र संकटात लोटलं.
जे प्रत्येक 22 धावांच्या सरस्थितीला अजून उंचावून नेताना रन रेट रिक्वायर्ड प्रेशर वाढला गेला पहिल्याच ओव्हरमध्ये वाढवण्याचं काम केलं तो शिप अजात खेळण्याच्या बॉलरने पहिल्याच ओव्हर ऑफसाइड ऑफस्टम गोलंदाज आहे बॉलिंग मार्कवर हजरत बॉलिंग मार्कवर आहे आजाद खेळणेकडून लाईट आणखी डॉट जसे डॉट जाते तसं प्रेशर वाशेगाव असे एलिमेंटच्या बॅटरवरती मात्र क्रिएट होईल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तडाखा आला आणि चेंडूला फेकून दिलं ओलांडून गेलं काऊ कॉर्नरच्या वरून मिळाल ते षटकार लाजबा स्ट्रोक मोहसिनच्या बॅटमधून तगडा स्ट्रोक चांगला फटका 6 धावा बॅट अगोदर गतीमध्ये परिवर्तन सावकाश गतीने टाकलेला चेंडू स्लो डिलिव्हरी फक्त सिंगल मिळते गोशांकित क्षेत्रात गेल्यानंतर अवघे सिंगल मिळाली 2 ओव्हरची ती झाली समाप्ती 2 ओव्हरचा खेळ संपलाय 28 धावसंख्येला उत्तर देताना खूप मागे पडलाय 14 धावा 22 धावांच्या सरासरीची आवश्यकता ते 7 धावांच्या सरासरी उत्तर दिलं जाते वाशेगाव 11 वाशेकडून आझाद खेळण्याला फक्त 14 बनल्यात लक्ष्य आहे 88 आणखीन तब्बल 74 धावांची आवश्यकता चेंडू बॉल शिल्लक आहेत फक्त 12 चेंडू आणि 74 धावा बॉलिंग मार्कवर कैफ पटेल लाजबा बॅटिंग 2 षटकार मारले त्यानंतर बॉलंदाज ऑफसाइड ऑफ कडक स्ट्रोक आहे लाजबा डाऊन द बॉल डाऊन द ग्राउंड इज अ ह्यूज षटकार सन्मुखच्या बॅटमधून सन्मुख मात्रे षटकार येताना स्कोर मात्र 20 वर ऑफसाइड ऑफस्टम पिचिंग होतं डाऊन द ऑफसाइड खराब चेंडू वाईट +1 2 धाव मिळतील वाशेगाव 11 वाशेच्या खात्यामध्ये स्कोर बोर्ड मात्र वाढला जातं 22 वर 22 28 धावांचं विशाल मोठं भल्ल मोठं असं आव्हान भव्य मोठं आव्हान इथं तिकी बाउन्सर वाईट +1 आणखीन वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळतील स्कोर मात्र पोहोचतोय 24 या धावसंख्येवर असे चेंडू असे टाकले जे स्वैर मारा केला होता पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाज टाकताना खूप निराश केलं प्रवीण भगतचा विचार केला तर सर्वच्या सर्व गोलंदाजाने स्वैर मारा केला नतीजा 87 4 ओव्हर 27 आजच्या दिवसातला पहिल्या दिवसाचा उच्चांक आझाद खेळण्याच्या नावावर मध्ये जाऊन मिळाला कडक स्ट्रोक खडे व्हॉट अ लवली पिक अँड ग्लोरियसली डीप स्क्वेअर लाईक लाजवाब स्ट्रोक सन्मुख मात्रेच्या बॅटमधून फक्त मिळते इशारा करा अंपायर सिंगल फक्त अवघे सिंगल मिळते सिंगलने पुढे जाताना वाशेगाव 11 वाशे 18 धावसांचा टाक्याचा पिछा करताना लागल्या धावसंख्या स्कोर वरती 25 नो बॉलचा इशारा 26 वर पोहोचते टीम 26 विदाउट लॉस एकही मात्र हानी झाली नाही एकही विकेट मधून मात्र पडलेले नाही पण धावा खूप आहेत आणि धावाचा पिछा तर फक्त षटकाराची भाषा बोलावी लागेल दोन्ही बॅटरला षटकाराची आतिषबाजी जो पाऊस मुसळधार पडतो तो मुसळधार मुसंडी घेणारी बॅटिंग करायला लागेल तरच शक्य होईल अन्यथा खूप मागेने फरकाने मात्र मॅच पराजित होऊ शकतो वाशेगाव पण क्रिकेट आहे काय होऊ शकतो जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणताच कॉमेंटेटर कोणताच समीक्षक ग्वाही देऊ शकतो मॅच कोण जिंकेल अनिश्चिततेचा खेळ आहे आणखी सिंगा मिळतात 29 धावा झाल्यात बनवायचे 88 तिसरा ओव्हर किती पतावर 8 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक पुरंत चेंडू गोशांकी क्षेत्रात सिंगल मिळते 7 चेंडूंचा खेळ मात्र आता बाकी एक सिंगलने वाशेगाव 11 असे पोहोचते 30 विदाउट लॉस 30 वर 0 गडी बाद के पटेल बॉलिंग मार्क राइट आर्म राउंड द विकेट ऑफसाइड ऑफस्टमला लेंथ लाइन एंड लेंथ कंप्लीट द थर्ड ओव्हर इज नाव 3 ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त 3 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर आझाद खेळण्याच्या विरुद्ध मध्ये 28 धावा उत्तर देताना खूप मागे पडला 3 ओव्हर नंतर फक्त 30 धावा 6 चेंडूचा खेळ स्पीडअप घ्या 6 चेंडूचा खेळ बघा आणि तब्बल 58 धावांची आवश्यकता छे गेम जास्त विचार संभाषण करू नका नॉट डिस्कशन 7 चेंडू आणि 58 धावा विजेता संघाचा कॅप्टन लगेचच येईल टॉस घेईल कोपरखण्याच्या विरुद्ध दुसरा राऊंड ब गटाचा हा ग्रुप मधल्या मॅच
अ गटामधून वाई 11 बोंडकोडेने आपली जागा निश्चित केली सुपर 3 मध्ये. एक ट्रॉफीचे मानकरी निश्चित मात्र चांगला फटका सन्मुख मात्रेच्या बॅटमधून बरसताना कामराजच्या धडपड करताना संघर्ष. चला निर्णय द्या काय आहे नेमकं. षटकार आला लाजबाब फटका सन्मुख मात्रेच्या बॅटमधून चरण 6 धावा लाजबाब फटकेबाजी पण स्कोर खूप विशाल आहे खूप मोठा आहे भलं मोठा असा आव्हान. फटकेबाजी चांगली आहे परंतु चांगला प्रयत्न संघर्ष करताना सन्मुख आणि मोनिश लपली स्क्वेअर कट लाजबाब स्क्वेअर कट एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी जोपर्यंत चालेल डीप कव्हर पॉइंटच्या ठिकाणी फील करेल. आणखीन 2 धावा सन्मुख मात्रेच्या खात्यात 2 ने बढोतरी मिळताना धाव मात्र स्कोर पोहोचवलाय 38 या धावसंख्येवर. शेवटचं वोट टाकताना बॉलिंग मार्क पर अरबाज बॉलिंग मार्क पर राईट आर्म ऑन द विकेट समुख ऑफसाइड डाऊनचा चप केलाय फक्त सिंगल मिळते. 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी 3 चेंडूचा खेळ बाकी. समोर सन्मुख अरबाज बॉलिंग अब्दाजात खेळणे शेवटचा हाताळताना चौथा बॉल फुलटॉस जिस्सी फुलटॉस थ्रू द एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ दर्जेदार फटका षटकार. कमालीची बॅटिंग पण खूप मोठ्या धावा आणि त्या होज्याखाली दबले नाही तर अन्यथा 50 जरी असते 50-60 तरी आशा मात्र जिवंत राहिली असते. पण 88 बावी धावाची तगडी ती सरासरी आणि तिथेच मात्र धावसंख्या मात्र पोहोचते 45 वरती. 45 विदाउट लॉस वाशीगाव 11 वाशी चांगले धावसंख्येला आकार दिले. चांगला क्रिकेट स्लिप पॉइंटच्या ठिकाणी डायरेक्टली हिट. ओ माय गॉड डायरेक्टली हिट. बॅटिंग करताना विशेष छाप मात्र सोडू शकला ना बॅट्समॅन जो फिल्डिंग केलंय. अर्थातच 1 डाऊन शाहिद डायरेक्टली हिट इन द स्टंप. अचूक ते एक सन्मुख म्हात्रेची खेळी ते मात्र संपुष्टात. शेवट झालाय स्लिप पॉइंट डायरेक्टली हिट केली आणि रनआउटच्या रूपामध्ये धावचित बाद होताना सन्मुख मात्रे. वाशी गाव 11 वाशीची पहिली विकेट मात्र पडताना 45 वरती. खऱ्या अर्थाने पाहिला तर पहिली विकेट ही पडलेली 34 वरती. 34 पहिला पण 45 पहिला पण स्कोर खूप लांब दूर 28 आव्हान आणि आत्ता चेंडू आहे फक्त शिल्लक शेवट. सहज गत्या हे मॅच पण मी आभार व्यक्त करतोय वाशीगाव 11 वाशी टीमचं का येऊन आपण ओम साई चषकामध्ये खेळलात. संघर्ष केला. हार जीत हा क्रिकेटचा बघायचा पार्ट ऑफ द क्रिकेट. त्यासाठी कोणतं मग दुःख कारण प्रवीण भगत असं कित्येक वर्षामध्ये 30-35 वर्ष प्रवीण भगत सातत्याने खेळतोय. त्याला माहित आहे का जे पराजय आहे ते कसं पचवावं आणि येणारा नवीन दिवसाला कसं भरारीनं कसं निर्भीडपणे समोर जावं हे प्रवीणना सांगायची गरज नाही. त्यांना